फक्त संभाजीनगर नव्हे, हे मैदान नव्हे, हा महाराष्ट्र नव्हे, तर देशातील जनता, देशातील जे टॉप 5 मुख्यमंत्री, त्यातले टॉप मुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख आज एक हिंदुत्वाचा हुंकार या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला देण्यासाठी या संभाजीनगरात आलेले आहे. मी त्यांना विनंती करेन की या विराट फक्त या मैदानावर नव्हे तर अन्य ठिकाणी सुद्धा या शहरात 10 ठिकाणी LED लावलेले आहेत. या ठिकाणी सुद्धा लाखो लोक बसलेले. मी मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांना विनंती करेन की आपण या विराट सभेस मार्गदर्शन करावं. माननीय उद्धवजी ठाकरे साहेब. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचा, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा, पक्ष प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा, युवा सेना प्रमुख मान्य आदित्यजी ठाकरे साहेबांचा. अरे आवाज कुणाचा, आवाज कुणाचा. समोरचे लाईट जरा कमी करायचे. लाईट्स जे साहेबांच्या डोळ्यावर येतात ते लाईट्स. आपण जोरदार टाळ्या वाजवू. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, आज जवळपास माझी शस्त्रक्रिया झाल्यानंतर 6 महिन्यानंतर मुंबईच्या बाहेर पाऊल टाकलेलं आहे. आणि पहिलं पाऊल टाकलं ते आपल्याला दर्शन घ्यायला संभाजीनगरमध्ये आलेलो आहे. जिथे जिथे नजर लागते तिथे लोकच लोक आहेत. आणि आज मराठवाड्यामध्ये शिवसेनेने जे पहिलं पाऊल टाकलं होतं ती आजची तारीख. मला आठवत नाही आता ती केव्हाची सभा होती. कदाचित जी संभाजीनगरची पहिली महापालिका आपण जिंकलो होतो 87-88 साल असेल, 88, आणि याच मैदानात सभा झाली होती. मी व्यासपीठावर तर सोडून द्या, पण बाजूच्या कुठल्या तरी एका इमारतीच्या गच्चीतून सभा पाहत होतो. आणि माझा विश्वास बसत नाही, एवढी वर्ष झाली, एवढा काळ उलटला, पण आज सुद्धा मैदानाचा कोपरा आणि कोपरा गच्च भरलेला आहे. तोच उत्साह, तोच जल्लोष, तोच भगवा. कुठे काहीही कमी नाही, उलट वाढतंय. अजून मी येताना रस्त्यावरनं शिवसैनिकांच्या झुंडीच्या झुंडी इकडे येतात. आता बसणार कुठे? जागा नाही, नसतेच आपल्याकडे. आता मैदानच पुरत नाही, अशी आपली ताकद वाढत चाललेली आहे. पण मी मनापासून बोलतोय की मी आज आपल्या रूपामध्ये तुळजाभवानीचं दर्शन घेतोय. त्याच आई जगदंबेनी ताकद दिलेली आहे, शक्ती दिलेली आहे, विचार दिलेला आहेत, आणि माझे मर्द साथी, सोबती, सवंगडी हे दिलेले आहेत. मी येताना एक काही काळ हॉटेलमधल्या टीव्हीवरती सभा बघत होतो, दृश्य बघत होतो. आकाशातून टिपलेली दृश्य, म्हणजे अक्षरशः देव सुद्धा आपली सभा कशी बघत असेल ते दृश्य मी बघून आलेलो आहे. असं हे दृश्य आहे. आणि मग खाली बातम्या चालल्या होत्या की थोड्याच वेळात मुख्यमंत्री समास्थानी पोहोचणार, मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार,
मुख्यमंत्री कोणावर निशाणा साधणार? आता मला प्रश्न असा पडलाय की नेहमी शिवसेना प्रमुख सांगायचे की ढेकणे चिरण्याला तोफेची गरज नसते. ढेकणं आम्ही अशीच चिरडत असतो आणि त्याच्यासाठी मला या सैनिकांची सुद्धा शक्ती तिकडे वाया नाही घालवायची. हे जे काय आपल्या समोर आता थोडं संजय राऊतनी सांगितलं, माझ्या आधी बरेच वक्ते बोललेत आणि मला प्रश्न पडले की जे काय मी बोलणार आहे तुम्ही म्हणणार आहे तुम्ही काय सांगता, तुमच्या आधीच्या वक्त्याने आम्हाला सांगून टाकलेलं आहे. काय भाषण काय मुद्दे शिल्लक ठेवलेत की नाही मला कल्पना नाहीये. मी आज पहिल्या प्रथम मुद्दामून उल्लेख जो करणार आहे हिंदुत्वाचा तर आहेच, कारण हिंदुत्व हा आपला श्वास आहे. याच मैदानात शिवसेना प्रमुखांनी आपल्याला सांगितलेलं आहे, ते तर आमच्या धमन्यामध्ये आहे. पण मुद्दामून मी संभाजीनगरच्या पाणी प्रश्नावरती बोलणार आहे. बरोबर ना? कारण बाकीचे सगळे विषय मोठे आहेत. पण मीच एकटा कदाचित एक मूर्ख राजकारणी असा असेल की जिकडे पाणी प्रश्न असताना सुद्धा तिकडे पाठ फिरवण्याच्या ऐवजी मी जनतेला सामोरं जातोय. याचं कारण एक प्रामाणिकपणा आहे, कुठेही फसवेगिरी नाही. मला कल्पना आहे की गेल्या काही दिवसांपूर्वी हा प्रश्न अधिक बिकट होता. बिकट म्हणजे असा की 5-5 दिवसांनी येणारं पाणी आता 10 दिवसांनी येत होतं. बरोबर ना काही मंडळी? मला माहिती आहे तुम्ही तुमची सगळी दुःख वेदना बाजूला ठेवून एका भगव्या हिंदुत्वाच्या वेडापैकी तुम्ही आलेला आहात. मग तुमच्या मनामध्ये हा प्रश्न असेल की तुम्ही सांगताय ते आम्ही ऐकतोय पण आमच्या नळाला पाणी नाही, तर तुमचं सगळं ओघवतं आणि धबधब्यासारखं ओसंडून वाहणारं वक्तृत्व आमचा पाण्याचा हंडा भरणार नसेल तर उपयोगाचं काय? पण आता त्याच्यामध्ये सुधारणा झाली की नाही हे तुम्ही सांगायचं मला. एक 5-5 दिवसापूर्वी 10-10 दिवसापूर्वी पाणी यायचं ते आता कमी करत चाललेलं आहे. जुनी जी आपली योजना आहे त्या योजनेसाठी सुद्धा सरकारकडनं मी आता पैसे सांगितले की तुम्हाला मी पैसे देतो. जुनी योजना म्हणजे मी येताना मला विभागीय आयुक्त केंद्रेकर आणि महापालिका आयुक्त आस्तिक पांडे आणि त्यांचे सगळे सहकारी हे भेटले आणि मला त्यांनी सांगितले की साहेब आम्ही तुम्हाला काही डिटेल सांगू इच्छितो. म्हणतो डिटेल काय नाही, हातामध्ये दंडा घ्यायचा आणि माझ्या संभाजीनगरकरांच्या झारीतल्या शुक्राचार्य जो शुक्राचार्य बसलेला आहे तो उचलून बाहेर फेका, पण पहिला माझ्या संभाजीनगरकरांना पाणी द्या. जी जुनी एक योजना आहे ती सुद्धा मी सांगितली की शहरासाठी जुनी एक 700 मिलिटम व्यासाची एक आहे 1972ची योजना गंजून सडून गेलेली आहे, तिच्यासाठी सुद्धा पैसे देतोय. हे गेल्या वर्षी मी आलो होतो, 1 वर्ष झालं असेल, समांतर जलवाहिनी बरोबर ना, त्याचं भूमिपूजन मी केलं होतं आणि मी तुम्हाला वचन दिलेलं आहे या योजनेचा पाठपुरावा मी स्वतः करेन. दुर्दैवाने गेले 1 वर्ष 1.5 वर्ष कोरोनामध्ये गेलं, पण त्या कोरोनामुळे आम्ही रडत नाही बसणार. जे मी केंद्रेकरांना सांगितलं की हातात दंडा घ्या आणि जे कोणी वाकडे तिकडे येतील त्यांना सरळ दंड्याने सरळ करा आणि ही योजना पहिली पूर्ण करा. मग एक प्रश्न निर्माण झाला की किमती वाढल्यात, स्टीलची किंमत वाढली, इतर जे काही त्याला मटेरियल लागतं त्याच्या किमती वाढल्या, होणार कसं? महापालिकेकडे पैसा नाही. मी परवाच्या कॅबिनेटमध्ये ही सगळी योजना जी आहे तिच्यासाठी पैसे देण्याची सुद्धा व्यवस्था आपल्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून शासनाने जबाबदारी घेतलेली आहे. 1 पैसा मी त्या योजनेला कमी पडू देणार नाही. आणि एवढं करून जर का कंत्राटदार आड्याला पाय लावून बसला तर मी अधिकाऱ्यांना सांगितले दया माया क्षमा न दाखवता सरळ पकडायचं आणि आतमध्ये तुरुंगात टाकून द्यायचा. कारण किती वर्ष नुसतं ऐकत बसणार, किती वर्ष आम्ही नुसते तुम्हाला हुलकावण्या देत बसणार. आणि हा जो काही मी निर्णय घेतला, काल सुद्धा वाईल्ड लाईफ बोर्डची मीटिंग घेतली आणि त्या जायकवाडीमध्ये त्या आपल्याला विहिरीसाठी परमिशन लागते वाईल्ड लाईफची, ती आपण राज्याच्या पातळीवरती घेतलेली. आता तो प्रस्ताव केंद्राकडे गेलेला आहे. म्हणजे कुठेही काही आता कमी ठेवलेलं नाहीये. आणि हे निर्णय जे काही मी घेतले, आपल्या सरकारने घेतले, तुमच्या सरकारने घेतले, ते मध्ये कोणीतरी एक आक्रोश मोर्चा काढला होता, जन आक्रोश का जल आक्रोश. त्या आक्रोश मोर्चामुळे नाहीये तो आक्रोश, त्यांची सत्ता गेली म्हणून तो आक्रोश होता, संभाजीनगरकरांच्या पाण्यासाठी नव्हता.
कारण जर का पाण्यासाठी तो आक्रोश असता तर आमच्या आधी 5 वर्ष तुम्हीच बसला होता तिकडे, आम्ही तुमच्या सोबत होतो. किती पैसे दिले होते या योजनेला? का नाही त्यावेळेला ही योजना सुरू करू शकलात? का नाही त्यावेळेला तुम्ही तुमच्या हस्ते भूमिपूजन करू शकलात? पण प्रत्येक वेळेला निवडणूक आल्यानंतर काहीतरी तुमच्या तोंडात फेकायचं, निवडणूक जिंकून जायचं आणि जिंकल्यानंतर नुसतं तंगवत ठेवायचं. हे हिंदुत्व शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलेलं नाही. खोटं बोलणं हे आमचं हिंदुत्व नाही, कदापि नाही. अनेक काही चांगल्या गोष्टी करतोय. रस्त्याच्या आता सुधारणा होते, रस्त्यासाठी आता निधी दिलेला आहे. एक 3-4 वर्षापूर्वी संभाजीनगरमधले रस्ते कसे होते आणि अजून सगळे झालेले नाहीत. मी असा दावा अजिबात करत नाही की सगळे रस्ते बघा कसे गुळगुळीत झालेले आहेत. नाही, अजिबात नाही. पण रस्त्याच्या कामाला हात घातलेले आणि रस्ते सुद्धा नाही म्हटलं तरी पूर्ण होत चाललेले आहेत. हेच संभाजीनगरकरांनी सांगायचं. रस्ते सुधारत आहेत. त्याच्यानंतर मध्ये येताना मी आता एक दर्शन घेऊन आलो. छत्रपती शिवाजी महाराजांचा तो पुतळा, त्याचं अनावरण झालेलं आहे. चांगला म्युझियम होतो आहे, मोठा ॲक्वेरियम होतो आहे, पर्यटनासाठी जंगल सफारी होते आहे. किती किती गोष्टी सांगायच्या. अगदी मेट्रोची सुद्धा जर का गरज लागली तर मेट्रोसाठी सुद्धा प्लॅन बनवण्याची सुरुवात ही आपण केलेली आहे. पण आपल्याकडे जी मेट्रो बनेल ती मेट्रो शहराचं विद्रुपीकरण करणारे नसेल. घाईघाईत आम्हाला निवडणुका जिंकायच्या आहेत, वाटेल ते करा, शहराची विल्हेवाट लागली तरी चालेल, पण मेट्रो झालीच पाहिजे. हे असं विध्वंसक विकास काम आमच्याकडनं आम्ही कधी केलेलं नाही आणि होऊ देणार नाही. मी जे काही काम आम्ही करू ते शहराची, संभाजीनगराची शान वाढवणारी असेल आणि वाढवणारच काम हे आपलं सरकार केल्याशिवाय राहणार नाही. हे वचन तुम्हाला मी इथे सगळ्यांच्या साक्षीने, संभाजीराजे आणि शिवरायाच्या साक्षीने तुम्हाला मी देतोय. मुद्दे बोलण्यासाठी सारखे बरेच आहेत. एक नेहमीचा मुद्दा आता काय होतं, सत्ता असताना सुचत नाही. मी मगाशी बोललो आणि सत्ता गेल्यानंतर सगळ्यांचे एकदम अंगात येतं. हे संभाजीनगर कधी करणार, संभाजीनगर कधी करणार. हे कोणी सांगायचं आपल्याला? त्यांनी. संभाजीनगर माझ्या वडिलांनी वचन दिलेलं आहे. शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी दिलेलं वचन आहे. ते मी विसरलेलं नाही, विसरणार नाही, ते केल्याशिवाय राहणार नाही. पण आधी मला जे ओरडतायत, बोंबलतायत, म्हणजे तुम्ही नाही हो पलीकडचे, की संभाजीनगर कधी करणार, त्यांना मला सांगायचं आहे की जवळपास 1-1.5 वर्ष झालं विधानसभेमध्ये ठराव मंजूर झालेला आहे, कॅबिनेटने मान्यता दिलेली आहे. एक सुरुवात म्हणून माझ्या या संभाजीनगर विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करा असा ठराव आम्ही केंद्राकडे दिलेला आहे. का नाही होत आहे अजून? तुमच्याकडे काही दिलं का झाकून ठेवायचं आणि आम्ही काही नाही केलं तो बोंबलत सुटायचं? हा आक्रोश होऊ शकत नाही. जर तुमच्यामध्ये प्रामाणिकपणा असेल तर या शहराचं नुसतं नामांतर नव्हे, संभाजीनगर मी जेव्हा या शहराचं नामांतर करेन तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना आदर्श वाटेल, अभिमान वाटेल असं हे नगर करून दाखवेन. हे सुद्धा वचन मी तुम्हाला देतोय. नाहीतर नाव बदलायला काय आता मी बदलू शकतो, पण नाव बदललं आणि तुम्हाला पाणी नाही दिलं, नाव बदललं आणि खड्ड्याचे रस्ते दिले, नाव बदललं आणि रोजीरोटी नसेल, तर संभाजी महाराज सुद्धा म्हणतील की अरे चल एकदा रायगडावरती टकमक तुला दाखवतो. नाही, नावाला सार्थ असं माझं शहर असलं पाहिजे. आणि म्हणून पहिला प्रथम तुमच्याकडे जो, म्हणजे त्यांच्याकडे जो दिल्ली दरबारी दिलेला आहे विमानतळाचं नाव बदली करण्याचा प्रस्ताव, जा बसा तिकडे आक्रोश करा की आमच्या राज्याच्या विधानसभेमध्ये एकमुखी एकमताने हा ठराव मंजूर झालेला आहे की चिकलठाणा विमानतळाचं नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ करायचं आहे. तो पहिला मंजूर करून आणा. चला, आम्ही तुमचा सत्कार करतो, आम्ही तुमचा सत्कार करतो. पाण्याचा प्रश्न आहे. संजय राऊत यांनी उल्लेख केला. महागाई वाढते आहे, रुपया रोज खाली गडगडत चाललेला आहे. जरा एक मिनिट थोडंसं मला बोलू दे, मग तुम्ही बोला. रुपया खाली घसरत चाललेला आहे, पण आम्हाला चिंता कसली आहे? कोणत्या मशिदी खाली शिवलिंग आहे? ताजमहालच्या खाली काय? ज्ञानव्यापी मंदिराच्या मशिदीच्या खाली काय?
बरं, आमचं हिंदुत्व मोजणारे तुम्ही कोण? तुम्हाला कोणी दिली मोजपट्टी हिंदुत्व मोजायची आमच्या? आणि असं आम्ही नेमकं काय केले की आम्ही हिंदुत्व सोडले असं बोंबलत सुटलेत? आणि मी मुंबईच्या सभेमध्ये म्हटलं, त्याचा पुनरुच्चार करतोय की चला होऊन जाऊ द्या. शिवसेनेने हिंदुत्वासाठी आजपर्यंत काय केलेलं आहे आणि भारतीय जनता पक्षाने आजपर्यंत हिंदुत्वासाठी काय केले, एकदा खुल्या मंचावरती होऊन जाऊ. आम्ही सांगतो आम्ही हे केलं, तुम्ही सांगायचं आम्ही हे केलं. अहो, साधी गोष्ट आहे. एक तर बाबरी मशीद पाडल्यानंतर यांची पळापळ झाली होती, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता देवेंद्र फडणवीस सांगतायत की मी तिथे गेलो होतो, त्याच्याबद्दल सुद्धा मी गेल्या सभेत बोललोय. शिवसेना तिकडे नव्हती. मग ज्या संभाजीनगरमध्ये मी इकडे आलेलो आहे त्या संभाजीनगरकरांना विचारा की आपले मोरेश्वर सावे आणि त्यांच्यासोबत शिवसैनिक बाबरीचे इथे पाडायला गेले होते की नव्हते? मोरेश्वर सावे आपले महापौर होते, खासदार होते, बाकीचे सगळे तमाम शिवसैनिक तिकडे गेले होते. आणि फडणवीसजी सावे गेले नसतील तिकडे तर तुमच्याकडे आलेले त्यांचे चिरंजीव जे आमदार झालेत त्यांनी सांगावं माझे बाबा गेले नव्हते. सांगावं, तुमच्याकडे आमदार झालेत, हिंदुत्वाच्याच मुद्द्यावर आमदार झालेत. मग त्यांना सांगा, त्या आमदारांना सांगा की बाबा तू ज्याची पालखी वाहतोस त्या फडणवीसांना सांग तुझे वडील तिकडे गेले होते की नव्हते. मग खरं खोटं काय ते होऊन जाऊ द्या. एक तर गेले नव्हते तर तसं सांगा माझे बाबा तिकडे गेले नव्हते, त्यांनी उगाच खोटं सांगितलं. आणि जर गेले असतील तर जाऊन ठामपणे देवेंद्रला सांगा तू कुठे होता, तुम्ही कुठे होतात माहिती नाही, पण माझे बाबा तिकडे गेले होते, तमाम शिवसैनिक त्यांच्यासोबत तिकडे गेले होते. कोणाला हिंदुत्व शिकवत आहे? बाबरी पडल्यानंतर अगदी अडवाणीजींचं स्टेटमेंट आहे, अटलजींचं स्टेटमेंट आहे, सुंदरसिंह भंडारींचं स्टेटमेंट आहे. हे काय अगदी शिवाजी महाराजांच्या आधीचा इतिहास नाही मी तुम्हाला सांगत. हा गेल्या काही वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. आणि त्यावेळेला जर का शिवसेना प्रमुखांनी जबाबदारी घेतली नसती की जर माझे शिवसैनिक, माझ्या शिवसैनिकांनी बाबरी पाडली असेल तर मला त्यांचा गर्व आहे, ही जबाबदारी शिवसेना प्रमुखांनी घेतली नसती. अमरनाथ यात्रेवरती जेव्हा गंडांतर आलं तेव्हा शिवसेना प्रमुखांनी इथून वाघाची डरकाळी मारली नसती. काश्मीरी पंडित जे आज त्यांची हालत झालेले त्याही वेळेला शिवसेना प्रमुख त्यांच्या पाठी उभे राहिले नसते तर आज हिंदुत्वाच्या जोरावरती तुम्ही दिल्ली काबीज करू शकला असतात काय? हे पहिले स्वतःच्या मनाला मन असलंच तर विचारा आणि मग आमच्या अंगावरती या. हिंदुत्वाचे धडे तुमच्याकडनं आम्ही घेण्या एवढे पोकळ हिंदुत्ववादी नाही. हे मी मुद्दामून काही बातमी घेऊन आलेलो आहे. ही काश्मीरी पंडितांचा आक्रोश, पुन्हा त्यांनी घर सोडले, काय गुन्हा काय त्यांचा? आपल्या हिंदुस्थानामध्ये पुन्हा एकदा तीच वेळ येते की काय काश्मीरमध्ये नव्हे, ती आलेली आहे. घरामध्ये जाऊन गोळ्या घालतात, शाळेमध्ये जाऊन गोळ्या घालतात, कार्यालयामध्ये जाऊन गोळ्या घालतायत, पण कोणालाच काही पडलेलं नाही. चिंता नाहीये, आम्हाला नको तिकडे काढायला लावायचे. जा ना, हिंमत असेल तर त्या काश्मीरमध्ये जाऊन तिकडे हनुमान चालीसा पडा, जा. जा, उगाच कुठेतरी जाऊन ते दुधाचा अभिषेक काय करताय? हनुमान चालीसा नाही पडलं तर हिंदुत्व नाही. अरे हे नामर्दाचं हिंदुत्व आमच्याकडे नाहीये. मर्द असाल तर काश्मीरी पंडितांची पहिली रक्षा करा. जा तिकडे, हिंमत असेल तर तिकडे जा. आणि मी वारंवार सांगितलेले ही शिवसेना म्हणे शिवसेना प्रमुखांची नाहीये, मग कोणाची? मी उद्धव ठाकरे म्हणून शून्य आहे, मध्ये बाळासाहेब हे नाव आहे म्हणून मी तुमच्या समोर आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून तुम्ही माझ्यावरती प्रेम करता, म्हणून तुम्ही एवढे सगळे जण आज ही सभा माझे विचार ऐकायला तुम्ही आलात. उद्धव ठाकरे हा शूद्र आहे, पण त्या बाळासाहेबांनी जे आम्हाला हिंदुत्व शिकवलेलं आहे ते बरोबर आहे. त्याच्यावरनं आंदोलन सुरू झालं. आता काय सांगितलं बाळासाहेबांनी? मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नकोय, मला अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे. मग आज जे काय तुम्ही बसलेत, मला आठवते बाबरी मशिदीचं जेव्हा संपूर्ण ते आंदोलन चाललं होतं त्यावेळेला घोषणा काय होत्या? जो हिंदू हित की बात करेगा वही देश पर राज करेगा. करताय ना तुम्ही, तुमच्या मते हिंदू हिताची बात करताय ना, राज तर करताय. हिंदू हिताची बात कुठे आहे? काय हिंदूंचं हित तुम्ही साधताय? बाबरी तुम्ही नाही पाडलीत, ती कोणी पाडली माहिती नाही. बाबरी बांधण्याचा निर्णय
हा शिवसेना ओरडून सांगत होती की विशेष कायदा करा आणि तिकडे राम मंदिर बांधा. नाही धाडस केलं तुम्ही, कोर्टातनं तो आदेश आला म्हणून ते राम मंदिर उभं राहतंय. आणि मग जनतेकडे झोळ्या पसरून 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 पैसे मागून ते राम मंदिर उभं राहतंय. मग तुमचा हिंदुत्वासाठी नेमकी तुमची भूमिका तरी काय, कर्तृत्व तरी काय? मधल्या त्या सभेमध्ये मी जे बोललो, हो बोललोच मी. याचं कारण हिंदुत्व. आज सुद्धा मी येताना होर्डिंग्स बघितली, हिंदुत्वाचा हुंकार ऐकायला या. काय हिंदुत्वाचा हुंकार म्हणजे काय नेमकं आहे? हिंदुत्व म्हणजे नेमकं काय? आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे, हे राष्ट्रीयत्व आहे. आणि आज जे काय घडतंय, आज जे काय झालेलं आहे, भारतीय जनता पक्षाने पहिले त्यांचे जे बेलगाम सुटलेले प्रवक्ते आहेत, त्यांच्या डोक्यात जर का मेंदू असेल, त्या मेंदूमध्ये काहीतरी अक्कल घातली पाहिजे पहिली. काय वाटेल ते बोलतायत, विरोधी पक्षाच्या नेत्यावरती बोलतायत. अजूनही माझा एक सुद्धा प्रवक्ता त्या भाषेमध्ये बोललेला नाही, पण बोलणारच नाही अशी आशा करू नका. जर तुम्ही आमच्यावरती वेळी वाकडी टीका केली तर कदाचित उद्या आमचा संयम तुटला तर तुमच्याच भाषेत, तुमच्याच शब्दात, तुमच्या नेत्यांवरती सुद्धा आमचे प्रवक्ते टीका केल्याशिवाय राहणार नाही, नव्हे प्रत्येक शिवसैनिक केल्याशिवाय राहणार नाही. पण आपण असं मानतो नव्हे ते आहेच की महाराष्ट्र ही साधू संतांची भूमिका आहे. काहीतरी संस्कार, हा जो भगवा आहे तो नुसता काहीतरी फडकायला बरं म्हणून घेतलेला नाही, तो म्हणून शिवरायांनी आणि शिवसेना प्रमुखांनी आमच्या हातात नाही दिला. हा वारकऱ्यांचा भगवा आहे, हा छत्रपतींचा भगवा आहे, होय हा हिंदूंचा आणि हिंदुत्वाचा भगवा आहे. आणि त्या भगव्या पाठी जे काही विचार आहेत, जे संस्कार आहेत, ते जर का आमच्या धमन्यांमध्ये भिनणार नसतील तर नुसता भगवा फडकून काही उपयोग नाही. म्हणजे इकडे हनुमान चालीसा बोलायचं आणि तिकडे जाऊन पलीकडे जाऊन शिव्या द्यायच्या, हे हिंदुत्व नाहीये. पण आज ते जे प्रवक्ते बेलगाम बोलत सुटलेले आहेत, पहिली गोष्ट मला एकाने सांगायचं की इतकी वर्ष शिवसेना प्रमुखांचे तुम्ही विचार ऐकत आलात. आपल्यापैकी काही जण त्याही वेळेला होते, आजही आहेत, व्यासपीठावरती आहेत. कधीही शिवसेना प्रमुखांनी इस्लाम किंवा मुसलमानाचा मुसलमान म्हणून द्वेष करा, त्याला तोडा फोडा झोडा, हे आपल्याला सांगितले कधी? सांगूच शकत नाही. कारण शिवाजी महाराज की जय म्हटल्यानंतर, जय छत्रपती शिवाजी महाराज, कुराण सापडल्यानंतर सुद्धा त्याचा मान ठेवत होते. ते संस्कार आमच्यावरती झालेले आहेत. आम्ही दुसऱ्या धर्माचा द्वेष करत नाही. अनेकदा शिवसेना प्रमुखांनी सांगितलेलं आहे की प्रत्येकाने आपला धर्म हा आपल्या घरात ठेवायचा आणि घराबाहेर जेव्हा आपण पाऊल टाकतो तेव्हा हा देश हाच माझा धर्म हे समजून बाहेर पाऊल टाकायचं. पण दुर्दैवाने म्हणा किंवा नाईलाजाने म्हणा, आम्ही ही भूमिका घेऊन बाहेर पडल्यानंतर जर कोणी त्याच्या धर्माचा वेळ घेऊन आमच्या अंगावरती आला तर मात्र आम्ही या देशातले कडवट हिंदू म्हणून, देशाभिमानी हिंदू म्हणून त्याच्या अंगावर गेल्याशिवाय राहणार नाही. पण आज एका भाजपच्या कोणत्या तरी प्रवक्त्याने त्या प्रेषिताचा अपमान केला. काय संबंध, काय तुमचा संबंध काय? आपल्या देवदेवतांचा अपमान कोणी करायचा नाही, तसंच त्यांच्याही करण्याची तुम्हाला काही गरज नाहीये. पण तो अपमान केल्यानंतर सगळे मिडल ईस्ट, अरब देश एकत्र झाले आणि त्यांनी आपल्या देशाला गुडघ्यावरती आणलं, माफी मागायला लावली. पंतप्रधान होय, राजकारणात वेगळं, राजकीय मतभेद असतील, मतभिन्नता असतील, नव्हे ते आहे, पण शेवटी माझ्या देशाचे पंतप्रधान आहेत, आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांचा फोटो कचरा कुंडीवरती लावला जातो आणि हे आम्ही नुसतं बघत बसायचं. कोणामुळे परिस्थिती आली? भारताने माफी मागायची, आपल्या हिंदुस्थानने माफी मागायची. काय देशाने काय केले? गुन्हा केलाय तो भाजपाने केलेला आहे, गुन्हा केलाय तो भाजपाच्या तीनपाट प्रवक्त्यांनी केलेला आहे. भाजपचा प्रवक्ता म्हणजे देशाचा प्रवक्ता होऊ शकत नाही, भाजपची भूमिका ही देशाची भूमिका होऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या भूमिकेने जा पुढे. जनता पसरलेली इकडे, जनतेवरती न्याय निवडा सोपवा, तुम्हाला काय निवडायचं ते निवडा. आणि आज मी तुम्हाला जाहीररित्या विचारतोय की ते ज्या भाजपच्या टीनपाट, होय मी मुद्दामून शब्द वापरतो, टीनपाट प्रवक्त्यामुळे आपल्या देशावरती नामुष्की ओढवलेली आहे, हे तुम्हाला मान्य आहे का? हे तुम्हाला मान्य आहे? आपल्या देशाच्या पंतप्रधानांचा फोटो कचरा कुंडीवरती लावण्यात आला या एका व्यक्तीमुळे, हे तुम्हाला पटते? या अशा पद्धतीने तुम्ही जाणार असाल आणि तुमच्या मागे आम्ही फरफटत यावं, ही तुमची जर का भूमिका असेल तर सोडून द्या, हे कदापि होणं शक्य नाहीये.
मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल जे बोलत होतो की गेल्या सभेमध्ये मी बोललो की भारतीय जनता पक्षाने मध्ये एक सभा घेतली होती आणि सभेमध्ये सगळे भगवे टोप्या घालून आले होते. भगव्या टोप्या कशाला? आम्ही हिंदू आहोत. का रे, तुझ्या वागणुकीत कळत नाही तू हिंदू आहेस का? भगवी टोपी घालून काय नमाज पडतोस की काय? भगवी टोपी घातली म्हणजे हिंदू होत नाही. टोपीमध्ये हिंदुत्व नसतं, डोक्यामध्ये हिंदुत्व असतं. आणि जर भगव्या टोपीत हिंदुत्व असेल तर संघ काळी टोपी का घालते? लोकांनी म्हटलं तुम्ही संघावरती का टीका केली? म्हटलं मी संघावरती टीका नाही केली, पण संघ त्यांची मातृसंस्था आहे. त्यांनी बघा ना आपलं काय कार्टिकाची वायत झाली ती. जे काय तुम्ही शिकवत आहात ते तुमची कार्टी समजून घेत नसतील आणि वाह्यातासारखं वागत असतील तर कानाखाली वाजवायची की नाही हा अधिकार त्यांच्या मातृसंस्थेला आहे. आणि आज सुद्धा मोहन भागवतांनी जी एक भूमिका घेतलेली आहे खरोखर चांगली भूमिका आहे की प्रत्येक मशिदीखाली शिवलिंग शोधण्याची गरज नाही. इतिहास कोणी पुसू शकत नाही. बरं वाटलं. का बरं वाटलं? की आता आपण एका नाजूक परिस्थितीतून चाललेलो आहोत. करोनाने तर सगळा हाहाकार केलेलाच आहे. पुन्हा डोकं वर काढतोय की काय अशी भीती आहे. पण अर्थ गाडं जे आपलं रुळावरनं घसरलेलं आहे, नोकऱ्या गेलेल्या आहेत, शिक्षणाचा बट्ट्याबोळ झालेला आहेत, कारण लॉकडाऊन होतं. पर्याय काय होता दुसरा? गुंतवणूकदार येत आहेत. आता सुद्धा मी अभिमानाने सांगेन, सुभाष देसाईजींनी सांगितलं असेल गेल्या आठवड्यात जे गेले होते डावोसला, दुसऱ्या कोणत्याही राज्याच्या पवेलियन समोर नव्हती एवढी गर्दी आपल्या महाराष्ट्राच्या पवेलियनमध्ये होती. ऊर्जा आणि उद्योग या दोन खात्यांनी मिळून 80,000 कोटीचे सामंजस्य करार केलेले आहेत. गेल्या 2 वर्षात काही लाख कोटीचे सामंजस्य करार जे आपण केलेले आहेत त्यातले बरेचसे सामंजस्य करार हे कागदावरून आता जमिनीवरती उतरायला लागलेले आहेत. मग रोजीरोटी द्यायला पाहिजे, शिक्षण द्यायला पाहिजे. पंतप्रधान जे बोलले, पंतप्रधानांनी सुद्धा चांगलं सांगितलं. त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की आपल्या देशामध्ये विरोधी पक्ष हा मूळ मुद्द्यांना बगल देऊन भलत्याच मुद्द्यावरती बोलतो आहे. म्हटलं बरोबर आहे, पण माननीय पंतप्रधानांकराची जाणीव नसेल की महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष हा भारतीय जनता पक्ष आहे. आणि भारतीय जनता पक्ष हे सगळं काही नीट चाललं असताना कुठेतरी कोणाला तरी सुपारी देते, मग कोणाचा तरी भोंगामध्ये वाजतो, कोणाला तरी हनुमान चालीसामध्ये सुटतं, कोणतरी कुठे थडगावती जाऊन डोकं टेकतं. म्हणजे सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. इकडे सुद्धा काही मुसलमान शिवसैनिक आले असतील ना, आले असतील. आहात ना रे इकडे? का तुम्ही शिवसेनेत? का तुम्हाला माहित नाही हिंदुत्ववादी शिवसेना आहे? पण त्यांना कळलेलं आहे की हिंदुत्व शिवसेनेचं कसं आहे. जो एक उल्लेख मी 2-3 वर्षापूर्वीच्या दसरा मेळाव्यात केला होता ते मुद्दामून सांगतो. हिंदुत्व शिवसेनेचं कसं आहे हे पुन्हा एकदा सांगतो. जास्त पाठी जाण्याची गरज नाही. आज जे काश्मीरमध्ये चाललेलं आहे, प्रत्येक काश्मीरी पंडिताची टिपून टिपून हत्या होते आहे. असाच एक सैनिक होता. ठीक आहे, जरा थांब. असाच एक सैनिक होता आणि तो सैनिक आपल्या देशाकडनं लढत होता. अनेक अतिरेकी त्यांनी मारले होते. गनमॅन होता तो. सुट्टीवरती म्हणून निघाला, घरी जायला निघाला, त्याचं मधल्यामध्ये अपहरण केलं गेलं. अपहरण केल्यानंतर शोधाशोध सुरू झाली आणि मग एके दिवशी छिन्न विछिन्न झालेला, हाल करून मारलेला त्याचा मृतदेह हा लष्कराला सापडला. कोण होता तो सैनिक? नाव माहिती आहे त्याचं नाव होतं औरंगजेब, जो आपल्या देशासाठी शहीद झाला. काय म्हणायचं? छे तो आमचा नाही, मुसलमान होता. नाही, तो माझ्या देशासाठी लढला. जो हा देश माझी मातृभूमी समजतो, माझ्या देशासाठी जो मरायला तयार आहे, तो धर्माने कोणी असला तरी तो आमचा आहे. हे आमचं हिंदुत्व आहे. हे आमचं हिंदुत्व आहे. आणि हे असं हिंदुत्व आम्ही घेऊन पुढे जात असताना जी कामं आपण केलेली आहेत, इकडे बसलेत संभाजीनगरचे आहेत, मराठवाड्याचे आमदार आहेत, सगळे नेते आहेत. जी विकास कामं आपण करतो आहोत, मुंबई ते नागपूर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा येत्या काही दिवसात बराचसा या संभाजीनगरपर्यंत पूर्ण होईल. पण मुद्दामून तुम्हाला सांगतो की ह्या महामार्गाचा आणखीन एक वळसा आपण जालनापासून नांदेडपर्यंत नेतो आहोत. सगळे जोडतो, सगळे जवळ या. परभणी आणि धाराशिव
किती वर्षापासून वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी होती ओमराजे? 93 पासून तिला मान्यता दिलेली आहे. घृष्णेश्वर मंदिर आहे, त्याचा सभा मंडप नवीन करतो आहे. एवढंच नाही तर हळूहळू जसं जमत जाईल तसं आपल्या राज्यातल्या प्रत्येक पुरातन मंदिराचं संवर्धन करण्याचं महाविकास आघाडीच्या सरकारने ठरवलेलं आहे. गडकिल्ल्यांचं जतन करतोय, त्यांचं संवर्धन करतोय. संभाजीनगरमध्ये आपण संत विद्यापीठ त्याची सुरुवात झालेली आहे, त्याचा अभ्यासक्रम ठरतोय. काय हे हिंदुत्व नाहीये? हे सगळे जे काय आम्ही करतोय, मंदिरांचं जतन करतोय, गडकिल्ल्यांचं जतन करतोय, संत विद्यापीठ, कधीतरी तुमच्या डोळक्यामध्ये असं विद्यापीठ स्थापन करण्याची कल्पना शिवली तरी होती? आज संत विद्यापीठ उभं राहत आहे, महाविद्यालय उभी राहत आहेत, नोकऱ्यांसाठी गुंतवणूकदार येत आहेत, महाराष्ट्र पुढे चाललेला आहे. पण हे बघवत नाहीये. कारण असंच जर का सुरू राहिलं तर 2.5 वर्ष तर अशीच झाली. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सरकारला 2.5 वर्ष झाली, विश्वास नाही बसत. रोज ज्यांच्या स्वप्नामध्ये उद्या सरकार पडणार, परवा सरकार पडणार आणि सरकार पडल्यानंतर मीच पुन्हा येणार, हे जे होतं त्यांना ते चिमटे काढून बघतायत की अरे 2.5 वर्ष झाली, ज्याला प्रशासनाचा काडीचा अनुभव नव्हता असा माणूस हा मुख्यमंत्री म्हणून बसलाय आणि बिनबोभाट नाही तर विकासाच्या दिशेने पुढे सरकवणारी, महाराष्ट्राला पुढे नेणारी ही 2.5 वर्ष झालेली आहे. पण मला तुम्हाला सगळ्यांना त्याच्यासाठी खास धन्यवाद द्यायचा आहे. कारण ही वाटचाल ही सोपी नव्हती आणि पुढची वाटचाल सुद्धा सोपी नाहीये. पण केवळ आणि केवळ तुमचं प्रेम, तुमचा आशीर्वाद आणि त्याहीपेक्षा मोठा तुमचा विश्वास. नाहीतर महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सांभाळणं, तेही काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत, म्हणजे इतके वर्ष ज्यांच्या बरोबर आपण लढत होतो. आणि हे मी मागे सांगितलेले 25-30 वर्ष ज्यांना मित्र म्हणून आपण मांडीवरती बसलो होतं, तो आपल्या उरावरती नाचायला बघायला लागला. आणि ज्यांच्याबरोबर भांडत होतो त्यांनी आपल्याला मान सन्मान देऊन सरकारमध्ये महाराष्ट्राचा विकास करून घेण्याची आणि देण्याची ही संधी आणि साथ दिलेली आहे. म्हणजे जो मित्र होता तो एवढा हाडवैरी झालेला आहे आणि जे वैरी होते ते मित्र झालेले आहेत. मला नेमकं हेच कळत नाही की भारतीय जनता पक्ष जेव्हा, म्हणजे हे तर आपल्याला सर्वांना कल्पना आहे की एक जमाना असा होता की देशाच्या संपूर्ण कानाकोपऱ्यामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे राजकारणामध्ये अस्पृश्य होते. अस्पृश्य कोणी जवळ यायला तयार नव्हते. का? तुम्ही हिंदुत्ववादी आहात, तुम्ही हिंदुत्ववादी आहात. मुख्यमंत्रीपद, पंतप्रधानपद, साधं महापौरपद मिळालं तरी आपल्याला काय बाजी मारल्यासारखं वाटत होतं, कारण हिंदुत्वाच्या वरती आधारावरती जिंकलेली ती निवडणूक असायची. पण 25-30 वर्ष कठीण काळ होता तेव्हा तुम्ही आमचा उपयोग करून घेतलात. आणि जेव्हा तुमच्या स्वतःचं सरकार आल्यानंतर हीच शिवसेना प्रमुखांची शिवसेना, ज्या शिवसेना प्रमुखांनी तुमच्या नेत्यांना सुद्धा संकटातून वाचवलेलं आहे, ती शिवसेना तुमच्या डोळ्यात खुपायला लागली. ही शिवसेना एकदम तुमची वैरी म्हणून दिसायला लागली. मग काढा ना, जेवढे जेवढे तुमचे सहकारी तुम्ही सरकार स्थापन केल्यानंतर आले. अटलजी होते तेव्हा तर 25-30 होते, आता सुद्धा 28-30 होते. राहिले किती बघा. नितीश कुमार असेल, रामविलास होते, चंद्रबाबू होते. यांच्यापैकी किती लोक हिंदुत्वाच्या विचारासाठी म्हणून तुमच्या सोबत आले होते आणि खुर्ची मिळवण्यासाठी म्हणून किती आले होते, हा तुम्ही आराखडा मांडा. मग आज जो काही तुम्ही प्रकार चालवले आहात की इतकी वर्ष ज्यांनी तुम्हाला जपलं, जोपासलं, मोठं केलं, अगदी संभाजीनगरमध्ये सुद्धा मी दाखला देईन की एक दिवस मला आठवतंय गोपीनाथ मुंडे घरी आले होते, शिवसेना प्रमुखांसोबत बोलत होते आणि बोलता बोलता गोपीनाथजींनी सांगितले की बाळासाहेब यावेळेला महापौरपद आम्हाला द्या. एका क्षणाचाही उशीर न लावता बाळासाहेबांनी सांगितलं ठीक आहे, यावर्षी भाजपचा महापौर. बाळासाहेब कधी कागदावरती आकडेमोड करत नव्हते. नाही 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 नाही, तुझे नगरसेवक किती, माझे नगरसेवक किती, ह्याचे नगरसेवक किती, मतदान करणार, अपक्ष काय करणार. शिवसेना प्रमुखाने एका क्षणात सांगितलं कोण महापौर झाले तेव्हा तेही तुम्ही सांगाल. भागवत कराड वरती गेलेत. म्हणजे दिल्लीमध्ये गेलेत मंत्री म्हणून, गेलेत की नाही. हा, मग असं सांगा ना, लोकांचा गैरसमज नका करू. आता परवाच्या दिवशी म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये
एक माननीय पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्स ठेवली होती प्रधानमंत्र्यांच्या ज्या काही योजना आहेत त्यांचा एक आढावा घेण्यासाठी. संभाजीनगरमध्ये जी काही लोक बसली होती त्यांच्यामध्ये आम्ही बोलत होतो त्यांच्याशी, आणि मग एका व्यक्तीने सांगितलं की मला कर्ज मिळत नाही. तर मी होतो, उपमुख्यमंत्री होते, आम्ही सूचना दिल्या कलेक्टरना की हे कुठे राहतात बघा, यांचं नाव काय बघा, कशासाठी कर्ज आणि कोण अडवते ते तुम्ही बघा. कराड आम्हाला माहीत नाही, कराड साहेब बाजूला बसत होते. त्यांनी ताबडतोब माईक घेतला, त्यांनी सांगितलं की त्यांनी ओळख करून दिली, मी अमुक अमुक आणि मी इथे बसलेलो आहे, मी स्वतः पंतप्रधानांच्या या योजनेतून ह्याला कर्ज मिळवून देईन. म्हटलं बरं झालं, एक प्रश्न सुटला. मग मी बोलताना सांगितलं कराड साहेब आणखीन एक काम करा, आम्ही 2 लाखापर्यंत ज्यांचं पीक कर्ज आहे त्यांचं पीक कर्ज हे आपल्या महाविकास आघाडी सरकारने माफ केलेले आहे, कर्जमुक्त केलेलं आहे. आणि आता 3 लाखापर्यंतचं जे पीक कर्ज आहे ते बिनव्याजी कर्ज हे देण्याची योजना आपल्या महाविकास आघाडीच्या सरकारने आणलेली आहे. आणले ना. हे आपण केल्यानंतर केंद्र सरकारने काय केलं, केंद्र सरकार जो 2% व्याजाचा भार त्यांच्याकडे घेतला होता त्याने तो आता नाकारून टाकला, आम्ही नाही घेणार. म्हणजे 2%चा जो व्याजाचा दर आहे तो आता आपल्या गोरगरीब शेतकऱ्यावरती केंद्र सरकारने टाकलेला आहे. आम्ही कराड साहेबांनी सांगितलं की याला जसं तुम्ही कर्ज मिळवून देताय तसं जा तिकडे, तुम्ही अर्थराज्यमंत्री पण आहेत ना मला वाटतं ते, तर जा तिकडे सांगा की हे जे काय करताय ते बरोबर नाही. 50 ते 60 लाख शेतकऱ्यांना याचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे योजना आपण आणण्याचा प्रयत्न करण्याचा योजना आपण आणतो आहोत. 3 लाखापर्यंत व्याज दर आपण माफ केलेला आहे, पण महाराष्ट्र सरकारने केल्यानंतर केंद्र त्यांच्याकडे जो 2%चा व्याज दर होता तो त्यांनी आता शेतकऱ्यांवरती लावायला लागलेला आहे. अनेक अशा योजना आहेत. जा आक्रोश करायचा असेल तर दिल्लीमध्ये जा आणि त्यांना सांगा पीक विमा जी योजना आहे ती शेतकऱ्यांसाठी आहे का विमा कंपन्यांसाठी आहे, हे एकदा तिकडनं जाऊन आक्रोश करा तिकडे आणि त्यांच्याकडनं एकदा माझ्या महाराष्ट्राला सांगा कोणासाठी योजना आहे. संपूर्ण शेतकऱ्यांच्या आयुष्याची नासाडी करून टाकायची योजना अशा आणायच्या की शेतकरी घाबरलाच पाहिजे त्या योजनेचा लाभ घ्यायला. आपण प्रयत्न करतो, बीड मॉडेल प्रमाणे आम्हाला ती पीक विमा योजना करून द्या म्हणून आपण आग्रह धरलेला आहे. कारण शेतकरी, मी काय तुम्हाला सांगितलं, शेतकरी ज्या वेळेला अवकाळी पाऊस येतो, अतिवृष्टी होते, सततधार येते, दुष्काळ पडतो, त्यावेळेला आम्ही सगळे तुमच्या बांधावरती येतो. रडू नको, असं करू नको, तसं करू नको. मग तुम्ही भालता, भूलता तुम्ही आणि तुम्ही मतं देता. मतं दिल्यानंतर आम्ही खुर्चीत बसलो का कोण शेतकरी, कसला शेतकरी, ही अशी वृत्ती ही आम्हाला आमच्या हिंदुत्वामध्ये माफ करणारी वृत्ती नाही आहे. आम्ही जे आहोत आम्ही शेतकऱ्याला बांधलेलो आहोत. निवडणुका आल्यानंतर भूलथापा मारायच्या आणि निवडून आल्यानंतर हे असं म्हणे निवडणुकीत बोलायचंच असतं. आता तुम्ही मला सांगा हो, अच्छे दिन कब आएंगे विसरलात की लक्षात आहे तुमच्या? जाताय विचारायला अच्छे दिन कब आएंगे, तुम्ही सांगितलं तर अच्छे दिन आएंगे, कब आएंगे, काय नाही झटकून टाकायचं. आणि मग निवडणुका आल्यानंतर नको त्या खपल्या काढायच्या, पुन्हा एकदा धर्माची आफूची गोळी द्यायची आणि धर्माच्या नावावरती मतं मिळवून सत्तेवरती यायचं. मतदार मेला तरी चालेल, निवडणूक आल्यानंतर पुन्हा बघू, पुन्हा काहीतरी कोणती तरी मशीद पाडू, कोणती तरी आणखीन काहीतरी काढू की पुन्हा तुम्ही सगळे आमच्या मागे. ही जी काय थेरं चाललेली आहेत या थेरावरती मी पंतप्रधानांना सांगेन की तुम्ही जे बोललात ना की मुद्दे भरकटवले जात आहेत, चला आमची तयारी आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा आझादी का अमृत महोत्सव सुरू आहे. मी म्हणतो पंतप्रधानांना तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आवाहन म्हणजे विनंती, आव्हान नाही, मी विनंती करतोय की देशातील सर्व प्रमुख पक्षाच्या प्रमुखांना बोलवा, मुख्यमंत्र्यांना बोलवा आणि सांगा कोणत्या मुद्द्यावरती बोलायचं, कोणत्या मुद्द्यावरती बोलायचं नाही. आमची तयारी आहे. पण बोलल्यानंतर मात्र जे बोलाल तसं करून दाखवा. कारण योजना जाहीर करायच्या मध्ये उज्ज्वला योजना काय त्याची फरफट झाली होती तुम्हाला माहिती आहे. उज्ज्वला योजनेमध्ये गॅस सिलेंडर मिळत नव्हता, पुन्हा ते सगळी बोंबाबोंब झाली. मग बोंबाबोंब झाल्यानंतर ही रडत खडत पुन्हा योजना सुरू केली. पेट्रोल आणि डिझेलचे दर एवढे वाढवायचे, मग आक्रोश सुरू झाला की थोडंसं कमी करायचं. मला आठवते मागे एक राजेश खन्नाचा पिक्चर होता, बहुतेक त्याचं नाव आज का MLA असेल माहिती नाही मला, पण तो असेल. राजेश खन्ना मुख्यमंत्री म्हणून दाखवलंय आणि राजेश खन्ना म्हणजे मुख्यमंत्री बसलेत आणि बाहेर काहीतरी गडबड होते. मग राजेश खन्ना ते मुख्यमंत्री विचारतात क्या चल रहा है, कौन है उधर,
मग त्यांचा सेक्रेटरी येऊन सांगतो नाही साहब वो शहर के व्यापारी मिलना चाहते, अच्छा बुलाओ उनको. व्यापारी म्हटलं तर बोलावं लवकर. क्या चाहिए, क्या चाहते? नाही अमुक अमुक ह्याचे भाव आम्हाला वाढून पाहिजेत. किती पाहिजेत? नाही आम्हाला 25 रुपये आहेत, ते 50 रुपये करून पाहिजेत. तर ते सचिवाकडे बघतात, तर तो साहब ऐसे करेंगे तो लोग तो रस्ते पे उतर कर आएंगे, 25 का 50 कैसे चलेगा? अरे कुछ नहीं, 100 रुपया कर दो. सगळे गार होतात, व्यापारी पण उडतात, सेक्रेटरी उडतात. असं कसं? अहो 25चं 50 केलं तरच लोक रस्त्यावरती उतरणार आहेत, तर तुम्ही 50चं 100 करताय. लोक रस्त्यावरती येतील, काय सांगायचं त्यांना? चलो मुझे पता है, लोग रास्ते पे आएंगे, आने दो. फिर मुझे मिलने आएंगे, आने दो. फिर मैं आपको बुलाऊंगा. फिर लोग बोलेंगे ये 25 रुपये का दाम इन्होंने 100 रुपये किया, तो मैं कहूंगा कि 100 रुपया नहीं चलेगा, आप 50 कर दो. काय कळलं तुम्हाला? म्हणजे जेवढे तुम्हाला पाहिजे तेवढे मी देतो, पण त्याचे डबल करा. म्हणजे मग ते सगळे बोंबाबोंब झाले का मी अर्धे केल्यासारखं दाखवीन. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी भाव अर्धे केले, म्हणजे तुम्ही खुश, व्यापारी खुश, आम्ही खुश. पण मी तसं करणार नाहीये. मी पेट्रोल डिझेलचे दर कमी करणार वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या वेगळ्या आहेत. पण आपल्या सरकारने संभाजीनगरच्या पाणीपट्टीचे दर कमी केलेत, हे तुम्हाला माहिती आहे का? येत्या 15 दिवसात त्याची अंमलबजावणी सुरू होईल. झाले ना? हां, तुमचा गुंठेवारीचा प्रश्न सुटला की नाही सुटला? कारण मीच इकडे येत होतो आणि प्रत्येक सभेत गल्लोगल्ली जाऊन सांगत होतो गुंठेवारीच्या त्या तिथल्या विभागामध्ये की आमच्या हातामध्ये सत्ता द्या, आम्ही गुंठेवारीचा कायदा रद्द करू. तुम्ही देत होतात सत्ता, महापालिका देत होतात, पण महापालिकेच्या आवाक्याच्या बाहेरचं होतं ते मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मी दिलेल्या वचनाला जागलेलो आहे. गुंठेवारीचा प्रश्न सोडवलेला आहे, पाणीपट्टीचा त्याचा दर कमी केलेला आहे, छत्रपतींचा पुतळा मोठा उभा झालेला आहे, ॲक्वेरियम तयार होतोय, पर्यटन जंगल सफारी सुरू होते, कितीतरी गोष्टी आपण करतोय. रस्ते तर तुम्ही येत्या काही वर्षात बघाल, 1-2 वर्षामध्ये बघाल की पूर्वीचे रस्ते असतील त्याचे फोटो मुद्दामून जतन करून ठेवा, पूर्वीचे रस्ते कसे होते आणि महाविकास आघाडीच्या सरकारने रस्ते आम्हाला कसे दिलेले आहेत. हे सगळं चहूबाजूने विकासाचं काम होतंय. मधल्या काळामध्ये देसाई साहेबांसोबत मी ऑरिक सिटीला गेलो होतो. 5 स्टार मी ऐकलं होतं, 5 स्टार MIDC, 5 स्टार MIDC आहे. हे सगळं करतोय, कोणासाठी करतोय? तुमच्यासाठी करतोय. गुंतवणूकदारांबरोबर करार करतोय का? तर माझ्या महाराष्ट्रातल्या मुला मुलींना नोकरीसाठी घर सोडून इतर राज्यात वणवण फिरण्याची वेळ येऊ द्यायची नाही, हे ठरवून आम्ही काम करतो आहोत. हे ठरवून काम करतो आहोत. अनेक गुंतवणूकदार येत आहेत, पण ते येऊ नये म्हणून भारतीय जनता पक्षाचा जो आक्रोश चाललेला आहे, महाराष्ट्रामध्ये वाट लागलेली आहे, कायदा सुव्यवस्था मेलेली आहे, रोज काही ना काहीतरी होतं आहे. मध्ये त्यांनी काय काढलेलं की अफू गांजाचं पेव फुटलेलं आहे. आणि मग हे कमी पडते कारण सरकार पडत नाही. मग कोणाच्या मागे ईडी लाव, कोणाच्या मागे CBI लाव, लावा, जरूर लावा. पण इकडे ईडी आणि CBI लावण्यापेक्षा काश्मीरमध्ये जे पंडितांना गोळ्या घालतात त्यांच्या तिकडे त्या धाडी टाका ना जरा. ईडी आणि CBIच्या धाडी तिकडे टाका. हिंमत असेल तर त्या अधिकाऱ्यांनी तिकडे जाऊन दाखवावं. जा तिकडे. पण संताप कुठे येतो, चीड कुठे येते की काश्मीरमध्ये जे पंडित भयभीत होऊन आता एकत्र होत आहेत आणि घर सोडतायत, कोणी एक मायेचा पूत त्यांच्या बाजूने बोलायला तयार नाही. सगळे प्रवक्ते तोंडात बोळे कोंबून हे गप्प बसलेले आहेत. एका तरी प्रवक्त्याने भाजपच्या या विषयावरती कधीतरी दातखिळी उचकटली त्याची? मग शिवसेना प्रमुखांचा पुत्र होय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी त्यांना सांगितलेलं आहे, तुम्हाला जे जे लागेल, जे जे आम्हाला करता येणे शक्य आहे ते आम्ही तुमच्यासाठी केल्याशिवाय राहणार नाही. हे माझं वचन आहे तुम्हाला. कोण आहेत ही लोक? त्या पाकिस्तानातून येत आहे? इथे येऊन बांगलादेशी राहू शकतात, तर माझ्याच देशातले काश्मीरी पंडित आणि काश्मीरचे नागरिक हे जर देशभर येणार असतील, पहिले येण्याची वेळ काय येते? कोणाचं ते अपयश आहे? हेच जर का केंद्रामध्ये दुसऱ्या कोणाचं सरकार असतं आणि भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षात असता, तर भारतीय जनता पक्षाने काय केलं असतं? मला आठवत आहे ते दिवस, कुठेही अतिरेक्यांचा हल्ला झाल्यानंतर शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष भारत बंद करत होती, महाराष्ट्र बंद करत होता. आपण तिरीमिरीने रस्त्यावरती उतरत होतो. काय कुठे काश्मीर, कुठे काय, पण आपण बंद करत होतो. ती एकजूट होती, ती हिंदुत्वाची एकजूट होती. आणि त्या मुठीमध्येच जो भगवा आम्ही तेव्हा पकडलाय तो आज सुद्धा फडकतोय. पण आज बंद नाही, काही नाही. महागाई वाढते, वाढू द्या, त्याच्याबद्दल कोणी ब्र काढायला तयार नाही. आणखीन एक आठवण मुद्दा म्हणून सांगतो
की असाच एकदा भारतीय जनता पक्षाने भारत बंदचा नारा दिला. भारत बंद, आपण साहजिकच आहे, शिवसेना सोबत होती आणि शिवसेनेशिवाय भाजपामध्ये काय ताकद नाही बंद बिंद करण्याची, अजिबात नाहीये. पण नेमकं त्यावेळेला जो दिवस त्यांनी निवडला होता तो गणपतीच्या आगमनाचा दिवस होता. 1.5 दिवसाचे गणपती असतात, 5 दिवसाचे, 7 दिवसाचे, 10 दिवसाचे वगैरे असतात. पण गणपतीचा पहिला दिवस करायचं काय? महागाई विरुद्ध आंदोलन तर करायचंय, बंद तर करायचंय, पण गणपती आहे. शिवसेना प्रमुखांना मी विचारलं, साहेबांनी सांगितलं अजिबात नाही करायचं. हिंदूंचा सण आणि हिंदूंच्या सणाच्या दिवशी मी बंद बिंद महाराष्ट्रामध्ये होऊ देणार नाही. मी सुषमा स्वराजना फोन केला, सुषमा जी थोड़ी सी मुश्किल है, गणेश जी का आगमन होने जा रहे हैं. अरे उद्धव भैया वो तो 10 दिन चलता है. म्हटलं नाही 10 दिन नाही, वो पहिले दिन से ही त्यांचं आगमन इथपासूनच आनंदी आनंद होतो. तर माफ करा, या बंदमध्ये आम्ही सहभागी होऊ शकत नाही. पण त्यावेळेला तुम्ही ना हिंदूंचे सण बघत होतात ना त्यांचा आनंद बघत होतात. केवळ राजकारण करायचं म्हणून तुमच्या मनात येईल त्या दिवशी तुम्ही बंद करत होता. भारत बंद, गणपती आले काय गेले काय, हिंदूंचा सण आहे, काही का असेल आम्ही बंद करणार. मग त्यावेळेची ती जी भाजपा, जर ही बाळासाहेबांची शिवसेना नसेल तर तेव्हाची कोणाचा जो भाजपा होता, देव जाणे पहिला शोधा कोण होता तुमचा नेता, आणि त्याची तरी भाजपा आज राहिले का एवढं तरी मला सांगा. गेल्या सभेत सुद्धा मी बोललोय की तेव्हा 7 पैशांनी पेट्रोल वाढल्यानंतर अटल बिहारी वाजपेयी हे बैलगाडीतून बसून लोकसभेमध्ये गेले होते. तो भाजपा आम्ही शोधतोय, कुठे गेला तो भाजपा. आणि आता हे सगळी जी काय त्यांची पिलावळ दिसते, कसले संस्कार तुम्ही करताय. म्हणून मला भागवत साहेबांना हात जोडून नम्र विनंती करायची की हीच जी काय आता परिस्थिती आली ही तुम्हाला अपेक्षित होती काय? भारतीय जनता पक्ष आजचा जो त्याची जी आजची वागणूक आहे हीच तुम्हाला अपेक्षित होती काय? आणि आज जे तुमचे प्रवक्ते बोलतायत अगदी आमच्यावरती खालच्या पातळीवरती जाऊन बोलतायत, कुटुंबियांवरती हल्ले चाललेत, शाब्दिक हल्ले चाललेत, खोटे नाटे आरोप चाललेत. प्रवक्त्यांच्या त्या वाचाळपणामुळे देशाची आबरू जाते. देशाची आबरू, भाजपाची आबरू नाही गेली जगामध्ये, माझ्या हिंदुस्थानची आबरू गेलेली आहे. कोण भरपाई करणार? आणि मग मागे जसं भारतीय जनता पक्षाने एक 84 कॅम्पेन केलं होतं की हे वाढलं ते वाढलं, अमुक चालले तमुक चालले, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. मग मला आज भारतीय जनता पक्षाला विचारतोय की तुम्ही ज्या दिशेने चाललेला आहात, ज्या पद्धतीने तुम्ही वागत आहात, अरे कुठे नेऊन ठेवणार आहात हिंदुस्थान आणि महाराष्ट्र माझा, कुठे नेऊन ठेवणार आहात? विचारा, भारतीय जनता पक्षवाले आले का विचारा, कुठे नेऊन ठेवणार आहात महाराष्ट्र माझा, कुठे नेऊन ठेवणार आहात हिंदुस्थान माझा. आणि ज्या पद्धतीने तुम्ही हल्ले करता, तुम्ही हिंदुत्वाला बदनाम करताय, शिवसेना बदनाम होऊ शकत नाही. कारण प्रत्येक वेळेला आपत्ती असो किंवा काही असो, रक्तदान करायचं असेल तर शिवसैनिकाच्या रांगा लागतात, तुमच्या कार्यकर्त्यांचे राहू शकत नाही. ही शिवसेना आणि हा शिवसैनिक तळागाळामध्ये पोचलेला आहे. तळागाळामध्ये आपत्ती असो किंवा काही असो, पहिला धावून जातो तो शिवसैनिक. म्हणून तुम्ही किती जोर बैठका काढा, शिवसेना एवढी पाळमुळं खोलवर गेलेली आहे, किती उपटू म्हटला तरी तुमच्या पिढ्या उपटून बाजूला पडतील, पण शिवसेनेचे विचार उखडले जाणार नाहीत. आणि या पद्धतीने आपण जातो आहोत. म्हणून हिंदुत्व म्हणजे काय आहे. रामाची भक्ती तर आहेच, राम भक्त आम्ही आहोतच. तो एक बघितलं ना, कोण कुठला शिवसैनिक काय त्याला माझ्याबद्दल वाटलं, श्रीराम 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 करत आला, आता सुद्धा तो माझ्या समोर आला, नसता आला तो लिहित बसला असता. पण हे सगळ्यांचे असे आशीर्वाद, अशी प्रेम हे सगळं मिळतंय म्हणून मी तुमच्या समोर येऊ शकतो, आणि म्हणून मला एकच सांगायचं की आमच्या हिंदुत्वाची मोजमाप घेऊ नका. आमच्या हृदयात राम जरूर आहे, पण जर आम्ही हाताला काम नाही दिलं तर त्या हिंदुत्वाला काडीचा अर्थ राहणार नाहीये. म्हणून हृदयात राम आणि हाताला काम असंही आमचं हिंदुत्व आहे. पुन्हा एकदा सांगतो की आमचं हिंदुत्व हे गदाधारी आहे. फडणवीसांच्या भाषेमध्ये गदाधारी नाही, कारण गद्यानं आम्ही सोडलेलं आहे. आणि आजची ही सभा एकदाच मला सांगायचं, उत्तर द्यायचं, ह्याच्यामध्ये भाड्याने आणलेले लोक आहेत का? जरा थोडा हातबीत वर करून सांगा जरा. नाही ना? हे जरा हात वर करा आणि मुद्दा म्हणून टीव्ही वाल्यांना सांगतो, हे हात बघा, या हातामध्ये ताकद आहे.
हे जिवंत सळसळतं रक्त आहे, हिंदुत्वाचं रक्त आहे. शिवसेना प्रमुखाने आमच्या धमन्यांवर टाकलेलं आहे भगवं रक्त आहे. आणि म्हणून एकच सांगेन, की एक तर आमच्या अंगावर येण्याचा प्रयत्न करू नका, कारण आमचे हे सगळे जे हात आहेत हे ढेकणं चिरडण्यासाठी नाही आहेत, तर हिंदुत्वाचं रक्षण करणारे आमचे हात आहेत. जो या देशासाठी मरायला तयार आहे, जो या देशासाठीच जगायला तयार आहे, तो आमचा आहे आणि त्यांचं रक्षण करणं हे आमचं काम आहे. आणि असं आमचं हिंदुत्व आहे. आपण सगळेजण इथे आलात, मी खरंच सांगतो की तुमच्या दर्शनाने माझ्यामध्ये 100 नव्हे तर लाख हत्तींचं बळ आलेलं आहे. आपले आशीर्वाद, आपलं प्रेम हे असंच कायम ठेवा, एवढीच एक नम्र विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.